वेलकम टू पॅशन कट्टा। आज आपला कट्टा जमणार आहे वसईच्या न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेजमध्ये आणि आपल्या कट्ट्यावर भेटणार आहोत प्रिन्सिपल माणिक दोतोंडे यांना। चला तर। नमस्कार सर। नमस्कार। बुलढाण्याच्या धाडपासून म्हणजे धाड गावापासून एक छोट्याशा गावापासून वसईच्या न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेजचे प्रिन्सिपल, तर हा प्रवास कसा झाला तुमचा? घरची परिस्थिती बेताचीच। मी मुळातच चर्मकार समाजाचा असल्यामुळे बाबा चप्पल शूज वगैरे ज्याला जोडे म्हणतात, आमच्याकडे ग्रामीण भागामध्ये एक जोडा असतो पूर्ण चामड्याचा असतो, तर ते शिवणकाम करायचे आणि ते आठवडी बाजारामध्ये विकायचे। ते करत आणि घरातली बेताचीच परिस्थिती असल्यामुळे आर्थिक स्थिती तसं बघितलं तर काही नसलेली, परंतु आईबाबांचं एक स्वप्न, दोघं निरक्षर, आईबाबा दोघंही अडाणी, परंतु मोठा भाऊ, आम्ही 5 भावंड, एक बहीण, त्यामध्ये मोठा भाऊ शिकतो, त्याच्यासोबत दुसरा भाऊ शिकतो, एकाचा दुसरा हात धरून दुसऱ्याचा तिसरा हात धरून आम्ही सगळेजण असे 10वी पर्यंत शिक्षण आमच्या गावामध्ये धाड गावात केलं। पण ते करत असताना आईबाबांचं एक सगळ्यात मोठं जे आम्हाला शिकवण आहे, जे करशील ते मनाने कर, प्रामाणिकपणे कर, दुसऱ्याची कोणाची वस्तू उचलून आणायची नाही आणि चोरी केलेलं मला चालणार नाही, हे माझ्या आईबाबांचं जे निरक्षर आहे, अडाणी आहेत, त्यांची ह्या आम्हाला सगळ्या भावांना शिकवण। ह्यातूनच असं झालं की आम्ही मग सुट्ट्यांमध्ये, कारण शाळेची फी द्यायची आहे, गणवेश शिवायचा आहे, ह्या गोष्टीसाठी घरातून पैसा मिळणार नाही, मग काय करायचं? सुट्ट्या ज्या असतात, आपल्या दिवाळीच्या सुट्ट्या असतात, उन्हाळी सुट्ट्या असतात, त्या काळामध्ये मग आम्ही आमच्याकडे रस्त्याच्या बाजूला, ज्याला आमच्याकडे खंत्या म्हणतात, बराशी, रस्त्याच्या बाजूला ते खड्डे खोदलेले असतात ना, त्याला आमच्या त्या भागामध्ये बराशी म्हणायचे। मग उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये त्या मुकादमाच्या हाताखाली ते खोदकाम करायचं। शेतामध्ये कोणाचे विहीर खोदायचं काम असेल तर त्या ठिकाणी ते विहीर खोदायला मदतीला जाणे, ते काय कुठं नाही मिळालं तर कोणाच्या तरी ऊसाच्या शेतातून गवताचे भारे आणणे, ते बाजारामध्ये विकणे, त्यातून तेव्हा जे का 4 आणे 8 आणे मिळणार त्या काळातले ते खूप असायचे। मग हे पैसे आईबाबांकडे आम्ही संकलन करायचो, एकत्र करायचो, प्रत्येक भाऊ आपापल्या पद्धतीनं करायचं आणि आपली फी स्वतः तयार कशी राहील, म्हणजे जेणेकरून ॲडमिशन घेताना शाळेमध्ये फी भरताना अडचण येऊ नये, ही डोळ्यासमोर ठेवलेली गोष्ट। आणि मग त्यातच अजून एक आई आमची गावातल्या काय 30-40 बायांचा एक समूह तयार करून, ज्याला आताच्या शब्दामध्ये बचत गट म्हणतात, तसं माझी आई, आमची आई अडाणी असले तरी असे 30-40 बाया, गरजू बायांचं एक गट तयार करायचं। त्यांचं बऱ्याचदा आमच्या घरामध्ये त्यांच्या उठा बैठक असायच्या आणि निंदण खुरपण जे असतं शेतामधलं, वावरातलं, त्याला वावर म्हणतात, वावरातलं जे असतं त्या याच्यामधून मग त्यांच्यासोबत कधी कपाशी लावायला जाणे, कधी ते निंदण खुरपण असतं, त्यांच्या पाठीमागचे जे गवताचे भारे असतात ते गोळा करून बंधाऱ्यावरती नेऊन टाकणे, मग त्यासाठी आम्ही पोरं काम करायचो। तर अशा पद्धतीने एक जीवनचक्र तेव्हाचं होतं, ते त्या हालाकीच्या जीवनामध्ये सुद्धा पण आईबाबांचा मायेचा ओलावा, प्रामाणिकपणे जगण्याची, मेहनत घेण्यासाठी प्रवृत्त करण्याची जी जिद्द, ती आजही आमच्या सगळ्या भावांच्यामध्ये आहे। 10वी पर्यंत माझं शिक्षण धाडमध्ये, एक आमच्याकडे करडी म्हणून गाव आहे, सरासरी धाड गावापासून 8 किलोमीटर अंतरावरती, तिथं जिल्हा परिषदची शाळा आहे, कॉलेज आहे, आणि त्या शाळेमध्ये 87 पर्यंत, जवळपास 80ला मी 10वी झालो आणि 80वरून 10वी होऊन औरंगाबादला 11वीला कॉलेजला शिकायला गेलो। तिकडे जात असताना मोठा भाऊ ऑलरेडी राम दोतोंडे, जो एक प्रसिद्ध कवी आहे, साहित्यिक आहे, आणि त्याच्या सोबतीने मिलिंद कॉलेज औरंगाबाद या ठिकाणी आम्हाला प्रवेश घेतला 11वीला कला शाखेतून। तिथे मी जवळपास BA केलं मिलिंद कॉलेजमधून, त्यासोबतच BPEd केलं आणि 87ला 86-87ला मी MPEd केलं मराठवाडा विद्यापीठातून। तुम्ही सांगितलं की तुम्ही MPEd केलं, मग MPEdच करण्यामागचं किंवा तिकडे कसे वळलात तुम्ही? MPEd करण्याचं कारण असं होतं की मी अगोदर बोलल्याप्रमाणे मिलिंद कॉलेजचं ग्राउंड आणि त्या ठिकाणी जसं साहित्य चळवळ होती, सांस्कृतिक चळवळ, तसं तिथं क्रीडा चळवळसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होती। आम्हाला असलेले त्या ठिकाणी असलेले कॉलेजचे फिजिकल डायरेक्टर आमचे भारसागळे सर, ज्यांनी नंतर एक BPEd कॉलेजसुद्धा त्या ठिकाणी सुरू केलं, त्याचे ते डायरेक्टर होते, आणि त्यांचा छोटा भाऊ मुकुंद, तो 12वीला आणि मी 11वीला, आम्ही काही निमित्ताने एकत्र आल्यानंतर एक भेट झाली। तो चांगला फुटबॉलपटू, हॉकीपटू, आणि एक चांगली मैत्री जमल्यानंतर एक शाळेमध्ये असताना सुद्धा 8वी-9वीला असताना कबड्डी खो खो खेळायचोच, पण इकडे आल्यानंतर थोडंसं इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशनमध्ये
जरा चांगला स्कोप मिळाला आणि मग त्या कबड्डी खो खो खेळता खेळता आंतर महाविद्यालयीन खो खो खेळता खेळता कबड्डी खेळता खेळता व्हॉलीबॉलची एक आवड निर्माण झाली. मला कबड्डी खो खोपेक्षा जास्त आवड व्हॉलीबॉलमध्ये होती आणि मी मराठवाडा विद्यापीठाच्या मुंबई विद्यापीठ संघापर्यंत माझी निवड करण्यापर्यंत शिबिरापर्यंत मला व्हॉलीबॉलमध्ये चांगलं प्राधान्य मिळालं आणि त्याच्यामध्ये प्राध्यापक आदाने सर जे होते एक चांगले कोच, आता जे मला वाटतं क्रीडा संचालक आहेत, उपसंचालक आहेत पुण्याला, ते सर आम्हाला लाभलेत आणि त्यातूनच खेळाची आवड निर्माण झाल्यामुळे भाऊ साहित्य चळवळीतला, मी खेळातला आणि आक्रमक प्रवृत्तीच असल्यामुळे साहित्यापेक्षा म्हटलं चला आपल्याला खेळ चांगला आहे आणि ते करत असताना ग्रॅज्युएशन झालं. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर BEd करायचं की BPEd करायचं असा एक डोक्यात प्रश्न आला, कारण शिक्षकी पेशेकडे वळायचं पहिल्यापासून डोक्यामध्ये होतं. पण त्यातूनही वाचनाची आवड असल्यामुळे पण खेळायचं प्रमाण डोक्यामध्ये जास्त असल्यामुळे मग BPEd केलं आहे आणि मिलिंदमध्येच BPEd असल्यामुळे पुन्हा बाहेर जावं लागत नाही म्हणून मिलिंद कॉलेजमध्येच मी BPEd केलं आणि मग त्याच्यानंतर मला मेरिटवरती मराठवाडा विद्यापीठा मला MPEdला ॲडमिशन मिळालं, जिथं कोणत्या प्रकारचे फी लागत नाही. पैसे भरायची पाळी आली असते तर एखाद्या वेळेस ते BPEd MPEd झालंही नसतं, पण गुणवत्तेच्या आधारावरती तिथं प्रवेश मिळाला. त्या आधारावरती मग MPEd केलं. MPEd केल्यानंतर 1 वर्ष मी उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब या ठिकाणी BPEd कॉलेजला लेक्चरर म्हणून काम केलं, ज्या ठिकाणी फिजिकल टीचर्स तयार करण्याचंच काम चालतं आहे. तिथं 1 वर्ष नोकरी केली. योगायोगाने सुट्ट्यांमध्ये मुंबईमध्ये भावाकडे आलो, भांडुपला राहिलो. त्या ठिकाणी मग मुंबईच्या परिसरातल्या काही मुलाखती देण्याचं काम सुरू केलं आणि 2000 म्हणजे 1987मध्ये इथे वसईची जाहिरात वाचली, न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेजची फिजिकल डायरेक्टर म्हणून. इथे आलो, मुलाखत दिली. पहिल्यामध्ये आदरणीय कैलासवासी सगोवर्टी सर जे तेव्हाचे अध्यक्ष होते, आताचे सेक्रेटरी वांगणकर सर आहेत, ते सेक्रेटरी होते आणि मुलाखत प्राथमिक फेरी पार पडली, त्यातून निवडलो आणि दुसऱ्यांदा पुन्हा एक लेसन ऑब्झर्व झाल्यानंतर मला 1 ऑगस्ट 1988ला मला या ठिकाणी नेमणूक पत्र मिळालं आणि तेव्हापासून आजपर्यंत कार्यरत आहे. तुम्ही जेव्हा नेमणूक झाली तुमची तेव्हा तुम्ही एक PT सर क्रीडा शिक्षक म्हणून बरोबर ते झालात आणि नंतर मग तुम्ही म्हणजे ती संपूर्ण तो प्रवास तुमचा करत करत आज त्याच कॉलेजमध्ये प्रिन्सिपल म्हणून काम करताय. आता एक जेव्हा आपण म्हणतो की प्रिन्सिपल आहे तेव्हा संपूर्ण कॉलेजचं किंवा शाळेचं तुमच्यावरती जो भार आहे, पण हे करत असताना मी पाहिलं आहे की तुम्ही बऱ्याच सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये पण भाग घेता आणि ते फक्तच भाग घेत नाही तर बऱ्याच ठिकाणी तुम्ही सेक्रेटरी आहात, अध्यक्ष आहेत, तर हे कसं तुम्ही जमवून आणता सगळं? याचं खरं म्हणजे प्राधान्याने उल्लेख करेल मी माझ्या संस्थेचा, कारण माझे संस्थेचे जे काय पदाधिकारी आहेत, विशेषतः वांगणकर सर आहेत, यांना स्वतःला पण काहीतरी फक्त एका अभ्यासामध्ये काम करणारे किंवा तेवढाच विद्यार्थी केंद्रित नको आहे. त्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांमध्ये परिपूर्णता काय आहे हे जसं विद्यार्थ्यांकडे शोधतात तसं ते संबंधित शिक्षकांकडे सुद्धा त्याच नजरेने बघतात. जेव्हा मी 1988 पासून या संस्थेत लागलो आणि 1990ला कला क्रीडा महोत्सव सुरू झाला. वसईमधलं दुसरी एक संस्था आहे RP वाघ हायस्कूल आणि न्यू इंग्लिश स्कूल, ह्या 2 मोठ्या संस्था. पण क्रीडा विभागामध्ये यांच्या जेव्हा मॅचेस व्हायच्या त्यावेळेस प्रेक्षक आवर्जून उपस्थित असायचे. म्हणजे इतकं ह्या दोन्ही संस्थांमध्ये खेळाचं प्रावीण्य कसं मिळवता येईल, नैपुण्य कसं, या दृष्टीने चढावड असायची, चुरस असायची आणि कला क्रीडा सुरू झाल्यामुळे ती चुरस अजून वाढली. मग मला एक संधी त्या ठिकाणी मिळाली. 2 वर्षानंतर म्हणजे 1993 पासून मी वसई तालुक्यात आहे, म्हणजे शासकीय ज्या स्पर्धा होतात, क्रीडा स्पर्धा होतात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने, तेव्हा आपण ठाणे जिल्ह्यात होतो, तर त्या क्रीडा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांना ह्या तालुक्यामध्ये एक संघटक पाहिजे होता की क्रीडा स्पर्धा आयोजनामध्ये एक चांगला संघटक कोण असेल, काय असेल, तर त्याच्यामध्ये वसई तालुक्याच्या वतीने सगळ्यांच्या त्या ज्या काही टुर्नामेंट्स होतात तर त्या शासकीय क्रीडा स्पर्धेमध्ये सगळ्यांच्या संमतीने एक दिवस असं ठरलं 1993 की दोतोंडे सरांना त्याचं प्रमुखपद द्यावं. मग मी माझा क्रीडा समन्वयक म्हणून पहिले प्रमुखपद ते 1993ला घेतलं. मग सगळ्या शासकीय स्पर्धा ज्या आहेत त्याचा मी घ्यायचो आणि त्याचं रिपोर्ट शासनाला जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याला करायचो. हे 1993ला सुरू झालं. ते करत असतानाच 1994 पासून कला क्रीडा महोत्सवाचं क्रीडा प्रमुखपद
जिथे जवळपास 20-25 हजार तेव्हाचे पार्टिसिपंट असायचे. ते क्रीडा प्रमुखपद चालून आलं आणि हे करत असतानाच एक समाजामध्ये मिसळण्याचं. आणि आमचं कोणताही खेळ म्हटलं ना तर खेळामध्ये एक रांगडेपणा असतो, एक प्रामाणिकपणा असतो, पण तेवढाच एक डोक्यामध्ये एक ईर्ष्या, एक समोरच्याला कोणी मारून पुढं जाण्याची जी एक मानसिकता लागते ते त्या खेळामध्ये आहे. आणि सगळ्यात मोठा खेळाचा फायदा जर कोणता असेल तर तो कोणतीही जात धर्म मानत नाही, कोणताही गरीब श्रीमंत मानत नाही. तो फक्त एक खेळाडू असतो. तो एक सगळ्यात मोठा राष्ट्रीय संदेश त्या खेळातून जातो आणि त्या खेळाचा एक भाग होण्याचं भाग्य मला याच्यातून मिळालं आणि हे टिकत चाललं. मग क्रीडा प्रमुखपद कला क्रीडाचं आलं, मग शासकीय क्रीडा प्रमुखपद हे 2003-04 पर्यंत मी सांभाळलं. मग तालुक्यामध्ये विविध क्रीडा स्पर्धा जेव्हा होत्या त्या ठिकाणी मग जाणं आलं. मग त्यासाठी जाण्यासाठी कॉलेज आणि ते ज्या स्पर्धा आहेत त्या ठिकाणी उपस्थित राहिलंच पाहिजेत. मग हे करत असताना मला संस्थेने खूप मोठा आधार दिला, संस्थेने पाठिंबा दिला आहे. ठाणे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या वतीने त्यांनी त्यावर्षी प्रथमतःच तालुक्यामधले क्रीडा समन्वयक आणि उत्कृष्ट आयोजक आणि संघटक हा पुरस्कार सुरुवात केला आहे. वसई तालुक्यामधून पालघरमधून मला पहिला पुरस्कार तो मिळाला की एक चांगला क्रीडा समन्वयक आणि क्रीडा संघटक आहे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने तो पहिला सन्मान तो मिळाला. आणि मग तिथून वेगवेगळ्या पद्धतीनं पुरस्कार मिळायला सुरुवात झाली. मग आदर्श शिक्षक पुरस्कार असेल, जेव्हा आरोग्यमंत्री विमलताई मुंदडा असेल त्यांनी दैनिक लोकमतच्या वतीने सुद्धा त्यांनी दखल घेऊन तो घेतला. तर असे विविध उपक्रमामध्ये सहभागी होत गेलो आणि सपोर्ट मिळत गेला, आनंद समोरच्यांकडनं काहीतरी शिकण्याची प्रवृत्ती मिळत गेली. आपण काय करतो त्यापेक्षा समोरच्याकडनं काय शिकायला मिळेल, मिसळता येईल. आणि खेळ म्हटल्यानंतर 12 जणांचे 12 स्वभाव असतात. त्या ठिकाणी चांगले जसे आहेत तसे वाईट डोके पण असतात. त्या सगळ्यांना एकत्र करून त्यांची मोठ बांधणं आणि मग त्यातून आपण पुढे जाणं हा एक वेगळा गुण ह्या लोकांमध्ये, ह्या समाजामध्ये मला या निमित्ताने मिळालं आणि ती माझ्यासाठी फार मोठी अचिव्हमेंट आहे. तुम्ही क्रीडा या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टीचा अवेअरनेस घेताय, जसं की एड्स असेल, तुम्हाला बऱ्याचशा इंटरनॅशनल ह्युमन राईट्स आय गेस त्याचं आदर्श शिक्षक आहे, इनफॅक्ट राज्यस्तरीय आदर्श प्रिन्सिपल हा आहे. तर हे सगळं बघत असताना जेव्हा तुम्ही तुमचा प्रवास बघता धाडपासून अगदी वसईपर्यंत जो येताना तुम्ही मागे वळून बघता तेव्हा तुम्हाला काय वाटतं? मुळामध्ये शिक्षक व्हायचं होतं हे होतंच, परंतु शिक्षक झाल्यानंतर एक प्राचार्यपदापर्यंत येईल हे काही डोक्यात नव्हतं. प्रामाणिकपणे सांगायचं म्हटलं तर कॉलेजला नोकरीला लागलो तेव्हा भरपूर म्हणजे त्या शिक्षकी पेशासोबतच विक्री कर अधिकारीची परीक्षा दिली, PSIची परीक्षा दिली. एक वेळ PSIची परीक्षा मी पासही झालो ग्रॅज्युएशन झाल्या. पण काही जे काही प्रकार असतात त्यामध्ये मी कुठं बसलो नाही, त्याच्यामुळे मग त्याच्यातून दूर गेलो. आणि त्यानंतर एक ठराविक 7-8 वर्षानंतर ह्या स्पर्धा परीक्षाही बंद झाल्या आणि मानवी स्वभावानुसार मी थांबलो. पण योगायोगाने हा एक किस्सा डोळ्यासमोर आला आणि मग त्याला तेव्हा मला अशी विचारणा झाल्यानंतर मी थोडंसं 2 दिवस गांभीर्याने विचार केला की खरोखर आपण शिक्षक म्हणूनच मरणार आहोत का? तर मला ही संधी चालू नाही तर मी ही चॅलेंज मी का स्वीकारू नये. मान्य आहे की माझा स्वभाव त्या खुर्चीला लागू नाही आहे, आक्रमक जहालवादी स्वभाव आहे. पण नंतर मी जेव्हा याची स्वीकृती 2006 दिली, म्हणजे मला 23 फेब्रुवारीला विचारणा झाली, मी 1 मे 2006 मी त्याची स्वीकृती घेतली. म्हणजे हा काळ मी माझ्या याच्याबद्दलचा, कारण खुर्चीचं महत्त्व नकार देण्याचं कारण म्हणजे खुर्चीचा मोह नाही, खुर्चीची जबाबदारी ती पेलवेल का मला, आपला स्वभाव स्वतःच्या स्वभावाला ओळखणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टीने मी थोडंसं माझ्या मनामध्ये संभ्रम अवस्था होती. पण मला संस्थेने खूप म्हणजे म्हणून पुन्हा मी वांगणकर सरांचा उल्लेख करेन की त्या व्यक्तीने मला नेहमी ह्यासाठी प्रवृत्त केलं आहे, तू करतो ते बरोबर आहे, तुझं ते करणं गरजेचं आहे, कर, चुकशील ना, काय चुकते कोण, जो करतो ना तो, हे त्यांचं मला सांगणं आहे. चुका होईल काय होत नाही, बिंदास राहा, कर, जोपर्यंत तुझ्या मनात तो प्रामाणिकपणा आहे, काम करण्याची इच्छा आहे ना, तोपर्यंत तुला काही प्रॉब्लेम नाही. आणि मग त्यातून शिकलो. सगळ्यात मोठा धक्का मला जेव्हा या खुर्चीवर बसलो, खुर्चीच्या 10-15 दिवसामध्ये
माझ्याकडे 11वी-12वीचे मुलं होती पहिले, मला त्यांना सामोरं जावं लागायचं. पण जेव्हा 5वीतली मुलं 6वीतली मुलं धावत धावत माझ्याकडे यायची आणि धावत येऊन ज्यावेळेस ते बोलायचे 4-4, 5, सर यांनी वर्गात असं केलं, मॅडमनी तसं केलं, सरांनी तसं केलं, आणि ते निरागसपणे ते चेहरे गोंगाट करत येणार, बोलत धावत येणार आणि सर 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 म्हणून जे बोलतात, आणि त्यांचं जे वाक्य आहेत एकमेकांची आपापसातले त्यांच्या मारामाऱ्या. माझ्याकडे कॉलेजला कोणी केलं तर मला त्या ठिकाणी शारीरिक शिक्षा करायला मी तयार असायचो, बऱ्याचदा शारीरिक शिक्षा करायचो. पण ह्या जवळपास 9 वर्षाच्या 10 वर्षाच्या मुलांच्या सोबतचे जे काही चेहरे आहेत, त्या चेहऱ्यांनी माझ्यातला जो आक्रमकपणा आहे तो जवळपास अर्धा संपवून टाकला. मी तर म्हणेन की पूर्ण, कारण की आता जेव्हा आपण याच्या अगोदर बोलत होतो तेव्हा मला असं वाटलं नाही की तुम्ही जहाल किंवा त्या जसा तुम्ही स्वतःला हेच करताय तसं तुम्ही असायला असं वाटत नाही, म्हणजे संपूर्ण बघितलं. आता हे झालं तुम्ही प्रिन्सिपलपर्यंतचा प्रवास. आता यापुढे तुमचे काय गोल्स किंवा ध्येय काय, लक्ष काय तुमचं? माझ्या मुळामध्ये क्रीडा विभागाशी संबंधित असल्यामुळे माझ्या डोक्यामध्ये जसं आता कला क्रीडा महोत्सव आहे त्यातून एक आउटपुट क्रीडा स्पर्धेच्या दृष्टीने वसई तालुका पालघर, जसं मी आता वसई तालुक्याच्या कबड्डीचा कार्याध्यक्ष आहे तसा पालघर जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे, आणि क्रीडा स्पर्धेच्या दृष्टीने एखादी क्रीडा प्रबोधिनी तयार करता येईल का, हे आपण जर त्या दृष्टीने जर काही केलं आणि आपल्या अनुभवासोबत जर समाजातील काही चांगले दाते सोबत घेऊन किंवा जाणकार लोक सोबत घेऊन जर त्या क्रीडा स्पर्धेच्या दृष्टीने किंवा क्रीडा प्रबोधिनीच्या दृष्टीने जर गेलं तर मला वाटतं माझं ह्या फील्डमधलं बरंचसं धावपळ जे मी काय केली असेल किंवा जे प्रयत्न केला असेल तर त्याला कुठंतरी हाताला काहीतरी सापडेल हे प्रामाणिकपणे वाटतं. आणि मग त्या दृष्टीने क्रीडा प्रबोधिनीच्या दृष्टीने माझ्या मनातले काही खेळ चालू आहेत, पण ते अजून पूर्णतः डोळ्यासमोर आणत नाही. परंतु आता रिटायरमेंटच्या नंतर काही गोष्टी ज्या याच्यामध्ये जायचा विचार आहे, तर ते काही सामाजिक संस्था, काही वसईतले काही चांगले क्रीडा जाणकार ज्यांना पण काहीतरी करायचं आहे त्यांना हाताशी घेऊन त्या दृष्टीने माझं हळूहळू मार्गक्रमण चालू आहे. धाडपासून हा प्रवास ज्या जिद्दीने, चिकाटीने आणि ताकदीने तुम्ही केलात, मला वाटतं तुमचे जे पुढचे ध्येय किंवा गोल्स जे तुम्ही ठेवलेले आहेत तुमच्या आफ्टर रिटायरमेंटचे, ते नक्कीच पूर्ण होतील, आणि त्यासाठी ऑल दी व्हेरी बेस्ट. थँक्यू सर. मी फोटोग्राफी शिकत होतो किंवा फोटोशॉप शिकत होतो तेव्हा मला भरपूर त्रास झाला. तो त्या नवीन जी पिढी आहे त्यांना, किंवा नवीन पिढी म्हणण्यापेक्षा ग्रामीण भागातील जे लोक आहेत त्यांना तो त्रास कमी व्हावा आहे ह्याच्यासाठी मी प्रयत्नशील आहे. आता ह्या जवळजवळ नेक्स्ट म्हणजे डिसेंबरच्या लास्ट वीकमध्ये आम्ही अख्खा महाराष्ट्र दौरा करतो आहे. जे 32 जिल्हे आहेत त्या 32 जिल्ह्यांमध्ये मला सगळीकडे ती फ्री वर्कशॉप लावायची आहेत, आणि ती फ्री वर्कशॉप लावून त्यांच्यापर्यंत नॉलेज जास्तीत जास्त कसं पोहोचेल याचा मी प्रयत्न करतो आहे. मुलांना शिकवण्यात पण मला मानसिक समाधान भरपूर आहे, रादर दॅन पैसे. कारण कसं आहे की पैसे कमवणं हा प्रत्येकाचाच पार्ट असतो, पण त्याच्यापेक्षा आपण जी गोष्ट करतो आहे त्याच्यातला आनंद हा सगळ्यात मोठा आहे ना.